आपल्या आईबापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा. डॉक्टर वसंत हंकारे यांनी मांडले. आपल्या आईबापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा. त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. कारण आईबापाचा श्वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आईबाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाहीत याची जाणीव ठेवा. असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे यांनी मांडले. ते निपाणीतील महादेव गल्ली येथे महाशिवरात्रोत्सव निमित्त शुक्रवारी रात्री 9 वाजता आयोजित न समजलेले आईबाप या विषयावर बोलत होते. शहरातील व परिसरातील नागरिक, विद्यार्थी व पालक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलामुलींच्या आयुष्यात फक्त एकच देव आहे, तो म्हणजे आपला बाप, आणि एकच देवी आहे, ती म्हणजे आपली आई. आपल्या आईबापाला समजून घेण्याची वेळ आली आहे. आपल्या एखाद्या कृत्याने आईबापाची मान खाली जाईल असे कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घेण्याचे सांगत त्यांना लाचार करू नका. त्यांचे नाव रोशन करण्यासाठी चांगले संस्कार मनाशी बाळगा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तुम्ही IPLचे रन मोजता, त्यांचा हिशेब ठेवता. ज्या आईबापाने आपल्याला जन्म दिला, मोठे केले, अंगाखांद्यावर खेळवले, त्या बापाने आपल्यासाठी किती रन काढले आहे याचा हिशेब तुम्ही कधी करणार? कारण आज हिशेब करण्याची वेळ आलेली आहे, तो तुम्हाला करावाच लागेल, असे विद्यार्थ्यांना त्यांनी बजावून सांगितले. भविष्यात डॉक्टर, इंजिनियर झालात आणि लाखो रुपये कमावून ठेवले, मात्र ते पाहण्यासाठी जर आईबाप नसतील तर तुम्हाला त्या कमावलेल्या पैशांचा उपयोग होणार काय, असा सवाल त्यांनी विद्यार्थ्यांना केला. या भावनिक व्याख्यानावेळी प्रेक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. या कार्यक्रमासाठी आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. डॉक्टर वसंत हंकारे यांच्या सुंदर व्याख्यानाने श्रोते मंत्रमुग्ध झालेले पाहावयास मिळाले. एखादा नृत्य तुझ्या समोर सादर करायला नाही आलो, स्टेजच्या मागे उभा राहून तू दंगा करशील आणि माझ्यावर पैसे उधळशील, नालाय का? या 21व्या शतकात साला हरवलेला आईबाप देवापेक्षाही श्रेष्ठ असतो. तो दाखवायला आलाय बघ तुला. आवाज कमी, ऐकणे. तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते पोरा, जेव्हा हत्तीसारखं पोरग सारा व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं. हत्तीसारखं पोरग खिशामध्ये मावा आणि गुटखा घेऊन फिरतं. हत्तीसारखं पोरग साला बापानं मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या करतं आणि माझ्या एखाद्या लेकीच्या मागे लागत आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं. हे पुरी, हे माझ्या लेकरा, तुझ्या बापाची कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं पोरी, जेव्हा तुझं लग्न ठरतं. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणाबाई मिळालं, चांगलं खानदान मिळालं, आनंदाला उधाण आलेलं आहे. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडताय, कारण बापाला कळून सकता 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरं काही दिवसात भर करून उडून निघून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते लय ओरडताय. का रडू नकोस पोरगी समोर. रोज रोज तिचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची आणि तिला हसतच पाठवायची. पप्पा, ओ पप्पा, किती हो आमच्यासाठी मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणारं माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा, घरी लवकर या पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचंय पप्पा.